आणि या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स कृष्णा केंद्रे आमचे प्रतिनिधी दिवसभर आपल्याला देत आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया आणि जाणून घेऊया की हे जे राजकारण रंगलेलं आहे त्याच्यामध्ये नक्की कुठले कुठले पैलू आहेत. कृष्णा, स्वागत आहे तुझं गेस्ट सेंटरमध्ये. आत्ताच आपण संजय शिरसाट यांना असं म्हणताना ऐकलेलं आहे की धर्म मध्ये आणू नका, पण कदाचित हाच युक्तिवाद दुसऱ्या बाजूने सुद्धा केला जाऊ शकतो की या सगळ्या प्रकरणामध्ये धर्म आणू नका. कुठेतरी धर्माच्या नावाखाली सगळ्याला राजकारणाचा रंग दिला जातोय का? एक प्रतिनिधी म्हणून ज्या ज्या घटना घडल्यात, तुमचं निरीक्षण काय आहे? एक दोन गोष्टीने याच्याकडे पूर्वी पाहिलं पाहिजे की एक तर हे प्रकरण आणि त्या प्रकरणामागून सुरू असलेलं राजकारण. आता हे जर राजकारणच पाहायचं असेल तर आपल्याला काही दिवसांपूर्वी मागे जावं लागेल, ज्यातनं याची सुरुवात या राजकारणाची, दोघांच्या राजकारणाची, धर्मविरहित राजकारणाची सुरुवात आपण पाहिली तर थोडं पूर्वी या ठिकाणी जावं लागेल, ज्यामध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती इम्तियाज जलील यांनी एक आरोप केलेले होते की MIDCचा एक भूखंड जो आहे तो अल्पदरात संजय शिरसाट यांनी या ठिकाणी बळकावला. त्या स्पॉटवरती गेले होते, तो भूखंड दाखवला आणि त्यामधली जी रक्कम भरायची होती ती भरली नाही आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप झाले. पुढे एका जमिनीचं वर्ग 2चं प्रकरण होतं, ते वर्ग 1 करून या ठिकाणी एका विशिष्ट समाजाची जमीन कमी दरामध्ये संजय शिरसाट यांनी या ठिकाणी घेतली आणि या पत्रकार परिषदेदरम्यान एक विशिष्ट शब्द त्यांनी वापरला जो एका समाजासाठी वापरता येत नाही. त्यावरनं त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला, त्यांच्या विरोधात मोर्चा काढला गेला. त्यानंतर एकमेकांच्या विरोधात अशी सगळी प्रकरणं झाली आणि आता त्यानंतर ही जी संधी होती ती संजय शिरसाटांना होती, कारण की मतीन हा जो नगरसेवक आहे तो इम्तियाज जलील यांच्या अत्यंत निकटवर्तीय आहे. शिवाय ह्या सगळ्यामध्ये एक आयतकोलीत राजकारणाच्या रूपानं संजय शिरसाटांना या ठिकाणी मिळालं आणि त्यावरनं आज हे त्यांनी ज्या तीव्रतेनं जी भूमिका मांडली त्यामागे निश्चितच धर्माची देखील भूमिका होती, मात्र पूर्वीच्या राजकारणाची देखील भूमिका होती, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. त्यामुळे या दोघांमध्ये खरं तर संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारचं काही दिवस सुरू झालं, मात्र त्याचा जो बदल पुढे झाला तो एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध MIM अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. ही झाली एक बाजू. आता दुसरी जी बाजू आहे ती निश्चित धर्माच्या राजकारणाची आहे, कारण की इम्तियाज जलील यांचं वाक्य आहे जे निदा खान विषयीची सहानुभूती दर्शवलेली होती. जसं इम्तियाज जलील म्हणतात की कुणी या ठिकाणी एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस गुन्हा त्याचा होत नाही सिद्ध तोपर्यंत तो दोषी असत नाही. मग एखादा जर निर्दोष असणारी व्यक्ती काही दिवस अशा पद्धतीचं पोलिसांपासून का लपून राहते हा देखील प्रश्न आहे. आणि जर एक न्यायालय त्याची जामीन फेटाळतं तर पुन्हा हजर होण्याला काय हरकत नव्हती असा देखील दुसरा प्रश्न आहे. त्यामुळे हे एक राजकारण होतं, एक धर्माच्या बाजूचं राजकारण होतं आणि दुसरं दोघांचं एकमेकांच्या विरोधातलं परस्परातलं राजकारण होतं. प्रत्यक्षरित्या दोघांनाही या सगळ्या या राजकारणाचा फायदा निश्चित होतो. शिवसेनेला शिवसेनेची भूमिका या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याच्या बालेकिल्ल्यात तेवढ्याच तीव्रतेनं त्यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि इम्तियाज जलील यांनी देखील आजही असं म्हटलं की ती दोषी नाही, तिला मदत करायची वेळ आली असती तर मी देखील केली असती. त्यामुळे हे धार्मिक राजकारण देखील आपल्याला पाहायला आणि त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीने घटना घडत असताना त्याचा राजकीय फायदा घेत अशा पद्धतीने वाद घालावा का, हाही याच्यातला एक मुद्दा आहे. पण त्याचबरोबर कायद्याने कोणीतरी फरार असताना इम्तियाज जलील यांनी स्पष्टपणे त्याचा विरोध का नाही केलेला, हाही एक मुद्दा आहे आणि ते उलगडत जाईल. पण धन्यवाद तुर्तास तुम्ही चर्चा केली त्याबद्दल. आणि दरम्यान मंत्री संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये कलगीतुरा रंगत असतानाच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्याच्यामध्ये उडी घेतली. अशा प्रकारच्या घटना या जिहादी प्रवृत्ती आहेत आणि त्यामुळेच निदा खानची अटक मोठी असल्याचं ते म्हणाले. शिवाय या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचीच मुख्य भूमिका आहे असं म्हणत त्यांनीही शिरसाटांना दुजोरा दिलाय. या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज